जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। द जनशक्ती न्यूजचा 4था वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा। स्थानिक, ग्रामीण तसेच राष्ट्रीय घडामोडींचे सत्य व तटस्थ वृत्तांकन करणाऱ्या द जनशक्ती न्यूज या डिजिटल वृत्तवाहिनीचा 4था वर्धापन दिन शनिवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी पलूस तालुक्यातील माळवाडी भिलवडी येथे उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी द जनशक्ती न्यूजच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीस मार्गदर्शन केले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे भिलवडीचे युवा उद्योजक सुबोध वाळवेकर, हिमाचल प्रदेशचे व्यक्ती छायाचित्रकार व फेमस यूट्यूबर लकी गर्ग, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील, हास्ययात्रा फेम अभिनेते व प्रसिद्ध व्याख्याते शरद जाधव, RPIचे पलूस तालुका कार्याध्यक्ष अमरजित कांबळे, DPIचे सांगली जिल्ह्याचे नेते संदीप काटे, पलूस तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष महेश चौगुले, उपाध्यक्ष सूरज शेख, पत्रकार शशिकांत राजवंत, पत्रकार प्रसाद कोळी, सुप्रसिद्ध साहित्यिक सुभाष कवडे, भिलवडी शिक्षण संस्थेचे शिक्षक संजय पाटील सर, पलूस तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्रीकांत निकम, महावीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ऐनुद्दीन उर्फ चयू जमादार, युवा उद्योजक प्रमोद वावरे, अमोल पाटील, राहुल कांबळे, राहुल कुंदे, पत्रकार पंकज गाडे, पत्रकार वैभव यादव, सामाजिक कार्यकर्ते नितीन काळे, वंचित बहुजन माथडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय कांबळे, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे, पोलीस नाईक भाऊसाहेब जाधव, पोलीस कॉन्स्टेबल धीरज खुडे, सामाजिक कार्यकर्ते मनोज चौगुले मेजर, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पलूस तालुका सहाय्यक प्रचार प्रमुख प्रताप तावदर, जॉईंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष राजन कुलकर्णी व सुनील परीट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी हास्ययात्रा फेम अभिनेते व प्रसिद्ध व्याख्याते शरद जाधव, युवा उद्योजक सुबोध वाळवेकर, व्यक्ती छायाचित्रकार व प्रसिद्ध यूट्यूबर लकी गर्ग, पलूस तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष महेश चौगुले, उपाध्यक्ष सूरज शेख, पत्रकार प्रसाद कोळी, पत्रकार घनश्याम मोरे, पत्रकार शशिकांत कांबळे, क्रांती साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील, संजय पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी द जनशक्ती न्यूज चॅनलच्या 4 वर्षाच्या कार्याचा गौरव केला। चॅनलने सत्य, निष्पक्ष आणि जनहिताचे पत्रकारितेचे तत्व जोपासत सामाजिक भान जागृत ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच भविष्यातही चॅनलने जनतेचा विश्वास संपादन करत अधिक प्रगती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली। अनेक वाचक, श्रोते तसेच प्रतिष्ठित मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या। द जनशक्ती न्यूज माध्यम समूहाचे संस्थापक संपादक भाऊसाहेब रुपटक्के व कार्यकारी संपादक सचिन टकले यांनी उपस्थितांचे आभार मानून पुढील काळातही निष्पक्ष, सत्यनिष्ठ व लोकाभिमुख पत्रकारितेचे वचन दिले। पण मी धन्यवाद देतो की या वयात देखील आपल्या वडिलांना छंद जोपासण्यासाठी मुलांनी वेळ दिला आणि कुटुंबाच्या जबाबदारीतून त्यांना फारसं बर्डन किंवा दबाव त्यांच्यामध्ये नाही। तर तुम्ही करा, तुमच्या छंदाला, नादाला वेळ द्या, आम्ही घर सांभाळतो, अशा पद्धतीनं भाऊंचा परिवार आहे त्यांना देखील मी धन्यवाद देऊ इच्छितो। आणि वादळ वारं सुटल्यानंतर वादळात दिवा लावणारी माणसं वेडी असतात आणि आमच्या भाऊनी प्रसाद हा 4 वर्षे वेडेपणा केलेला आहे आणि हा दिवा देखील टिकवून ठेवलेला आहे। पाटील सर मगाशी भाऊ शेवटी भाऊक झाले की मी असेल नसेल, माझ्या नंतर देखील हे चॅनल चालू राहिलं पाहिजे। आमचे सचिन दादा टकले त्यांना फार असे मोलाचे साथ देतात आणि जेवढे विधायक कार्यक्रम आहेत, विधायक उपक्रम आहेत विजय भाऊ, तेवढे भाऊच्या कॅमेऱ्यातून सुबोध दादा कधी चुकत नाहीत। एखाद्या पुढाऱ्याची न्यूज येणार नाही, एखादं प्रमोशन करणाऱ्याची न्यूज भाव कधी देणार नाही, पण जिथं चांगलं काही घडतंय त्या चांगल्या गोष्टीच्या बातम्या मात्र या द जनशक्ती न्यूज वरती
येतात. आम्ही पेपरला, टीव्हीला दुसऱ्या दिवशी बातम्या वाचण्यापूर्वी भाऊची न्यूज लगेच येते आणि त्यांचा हा छंद त्यांनी हा असाच जोपासावा. खरं तर ही व्यक्ती दिव्यांग आहे, भाऊंना पाय फोल्डिंग करता येत नाही, पायाचा त्रास आहे, तरी देखील गाडीवरनं ते रनिंग करतात. वेगवेगळ्या सभा असतात, कलेक्टर आले, एसपी आले, तर एसपीच्या गाडीच्या पुढे भाऊची गाडी मोटरसायकल असते. म्हणजे एवढी त्यांची समाजाप्रती निष्ठा आहे, धडपड आहे, समाजाचा कळवळ आहे. तुमची लेखणी म्हणण्यापेक्षा तुमचा बूम आणि तुमचा कॅमेरा असाच सदैव या नियमित उगवणाऱ्या सूर्यासारखा आणि मावळून देखील परत अंधारानंतर 12 तासानंतर पशु पक्षी जे वेगवेगळे जीव आहेत त्यांच्या जीवनामध्ये एक नवी प्रकाशवाट घेऊन येणाऱ्या दररोजच्या सूर्यासारखा असाच तळपत राहू, तुमच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहू. आज या माणसाकडे पाहिल्यानंतर हा मुलगा आजोबा झालाय आणि यांची नातवंड आहेत असं भाऊंच्याकडे बघितल्यानंतर मला आजही देखील वाटत नाही. असंच, कारण हे जे आहे ते जनतेची ताकद, तुम्ही जे समाजाच्या प्रश्नाला भिडता त्याच्यातून तुम्हाला मिळणारं आत्मिक समाधान आहे ते, आणि हे तुमचा श्वास आहे आणि ते द जनशक्ती न्यूज चॅनल आहे. तुम्ही असंच भाऊ पळत राहा, किती संकट येऊ द्यात, आम्ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तुमच्या सोबत आहोत. शेवटी लढाई ही तुमचीच तुम्हाला लढावी लागणार आहे. तुमची ती गाडी, तुमच्या काकेत असणारी बॅग, तुमच्या हातातला बोम आणि हा ट्रायपॉड असा सदैव आम्हाला लोकांच्या गर्दीमध्ये दिसावा आणि या न्यूजच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सुटावेत, समाजाला न्याय मिळावा आणि यासाठी भाऊला, भाऊच्या परिवाराला दीर्घायुष्य लाभो, हा परिवार असाच आनंदी राहो, नेहमी सकारात्मक ऊर्जा त्यांच्या जीवनामध्ये येऊ, एवढ्या मी परमेश्वर चरणी आज रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं भाऊ मामा आम्हा सगळ्या पत्रकारांच्यातला मोठा भाऊ असताना देखील मी प्रार्थना करतो आणि तुमच्या माध्यमातून, द जनशक्ती न्यूजच्या माध्यमातून या सर्व जनता जनार्दनाला एक भाऊही मिळाला आणि मामाही मिळालेला आहे. भाऊ मामा भाऊला असं संबोधतात, तर अशाच पद्धतीचं काम, या कृष्णा काठाला न्याय देण्याचं काम तुमच्या हातून घडू दे. कारण सांगली जिल्ह्याच्या कलेक्टरने एखादा निर्णय दिला की तो टीव्ही चॅनलवरती यायच्या अगोदर भाऊच्या न्यूज चॅनलवरती माळवाडीत राहून देखील आपल्याला वाचायला मिळतो. ही खऱ्या अर्थानं काळाबरोबर चालणारी, वर्तमानाशी निगडीत असणारी पत्रकारिता आहे. या पत्रकारितेला मी शुभेच्छा देतो, परत एकदा धन्यवाद देतो आणि हे द जनशक्ती न्यूजचं लावलेलं छोटंसं रोपटं त्याचा वटवृक्ष व्हावा. आता लोक आम्हाला पत्रकार म्हणून, प्रतिनिधी म्हणून संधी देत आहे का, यासाठी महाराष्ट्रातून फोन येतात. कदाचित आपलं या थोडंसं भाव कमी करा, नवख्या पत्रकारांना देखील संधी द्या, तुमच्या गाडीचा स्पीड थोडंसं कमी करा, वेग थांबवू नका, गती थांबवू नका, चालत राहा आणि हे चॅनल असंच मोठं होत राहू दे. स्टेजवरची मान्यवर मंडळी आहेत, समोर तुमच्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत. रक्षाबंधनामुळे आज बरीच परगावी नागरिक लोक तुमच्यावर प्रेम करणारे गेलेले आहेत. त्या सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.